देवळाली भगूर गावातील वेताळबाबा रोडवर पाईपलाईन दुरुस्तीसाठी खणलेल्या खड्ड्यामध्ये पडून एका 44 वर्षीय इसमाचा शनिवार दिनांक 24 रोजी जागीच मृत्यू झालाय। शनिवार दिनांक 24 रोजी वेताळबाबा रोडवरील तुळसा लॉन्स जवळ पाण्याची पाईपलाईन गळत असल्याने सकाळी या ठिकाणी दुरुस्तीसाठी भगूर नगर परिषदेच्या वतीने खड्डा करण्यात आला होता। मात्र पाईपलाईन दुरुस्त केल्यानंतर देखील हा खड्डा लागलीच बुजवण्यात आला नव्हता। शनिवारी सायंकाळी 6:15 वाजेच्या सुमारास पाऊस सुरू असताना कामानिमित्त बाहेरून घरी येत असताना या रस्त्यावर असलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने डोक्यावर हेल्मेट घालून दुचाकीवरून जात असलेल्या 44 वर्षीय अमित उर्फ बंटी रामदास गाढवे या इसमाचा या घटनेत जागीच मृत्यू झाला। स्थानिक नागरिकांनी त्यास दवाखान्यात दाखल केलं, मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला होता। अमित रामदास गाढवे हा आपल्या कुटुंबाचा प्रमुख आधार होता। नाशिकच्या गोळे कॉलनी येथील औषधांच्या दुकानात तो कामाला होता। त्या आई-वडील, पत्नी आणि 3 मुली असा परिवार आहे। सदर घटनेचा व्हिडिओ जवळील एका सोसायटीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। घटनेनंतर या सीसीटीव्हीचे फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रसारित केले। या प्रकरणी भगूर येथील नागरिकांनी या घटनेस जबाबदार असणाऱ्या नगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे।